मित्रांनो 2026 ना स्मार्टफोनसाठी आणि किती वेळा म्हटलंय मी स्मार्टफोनसाठी इतकं चांगलं वर्ष नसणार आहे. का तुम्हाला सांगतो कारण की 26 में तो दुनिया खत्म है. महाग होणार आहे. चिपसेट्स महाग झालेत आणि चिपसेट्स मेन प्राइस असते कंपोनंट कॉस्ट कंपोनंट असं सगळ्यात जास्त महाग त्याच्यामुळेच होतो फोन. तर फोन 15-20-30% महाग होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. मी तुम्हाला 25,000च्या खाली सगळ्यात चांगले स्मार्टफोन जे ते तुम्हाला सांगणार आहे आणि रँकिंग असं नाहीये पण तुम्हाला काय महत्वाचं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला तसा फोन सांगणार. जर का कॅमेरा महत्वाचा असेल तर कुठला घ्यायला पाहिजे, डिस्प्ले महत्वाचा असेल तर कुठला, परफॉर्मन्स महत्वाचा असेल, गेमिंग महत्वाची असेल तर कुठला तुम्ही घेतला पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला लेट अस स्टार्ट. पण त्याआधी मित्रांनो जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली टेक कम्युनिटी आपल्याला अजून मोठी करायची आहे. नवीन नवीन गोष्टी येत आहेत बरं का. या वर्षी 2026 मध्ये खूप नवीन गोष्टी लॉन्च करणार आहे. डोंट मिस इट. आणि त्यामुळे बेल आयकन आणि सबस्क्राईब नक्की करा. चला सगळ्यात आधी मित्रांनो जर का तुम्हाला एक परफॉर्मन्स सेंट्रिक, तुम्ही गेमर असाल, परफॉर्मन्स सेंट्रिक फोन पाहिजे, परफॉर्मन्स सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुम्हाला, तर मी तुम्हाला आयक्यू निओ 10R सजेस्ट करेन. 28,999 ला पण ऑफर्स वगैरे मिळून सेल मध्ये वगैरे घेतलं तर अजून सुद्धा तुम्हाला स्वस्तात मिळतील. तर आयक्यू निओ 10R परफॉर्मन्स साठी आहे. का? कारण की हा एकच फोन आहे ज्याच्यामध्ये ह्या प्राइस रेंज मध्ये 8S Gen 3 हा प्रोसेसर येतो, ज्याचा अंतर्गत स्कोर 1.4-1.5 मिलियन आहे. LPDDR4X रॅम टाइप आहे, UFS 3.1 स्टोरेज टाइप. बॅटरी सुद्धा मोठी आहे, 6400 mAh ची बॅटरी आहे आणि 80 वॉट चार्जिंग. एक गोष्ट चांगली झाली आहे, फंटच OS च्या जागी आता ओरिजिन OS सुद्धा आले, त्यामुळे सॉफ्टवेअरचा एक्सपिरियन्स तुमचा चांगला आहे. तर त्याच्यासाठी परफॉर्मन्स साठी तुम्ही आयक्यू निओ 10R घेऊ शकता. जे काही फोन सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत. टॅग सुद्धा केलेले जे फ्लिपकार्ट वरती आहेत, नक्की जाऊन बघा. दुसरा फोन जो माझ्या हिशोबाने खरंच व्हॅल्यू फॉर मनी सुद्धा आहे आणि ओव्हरऑल आय थिंक दिस इज अ गुड फोन, दॅट इज पोको X7 Pro. प्राइस मध्ये तुम्हाला 12,256 व्हेरियंट 24,000 ला मिळतोय आणि ऑफर्स बरोबर तर 8,128 व्हेरियंट लिटरली 21,999 ला मिळतोय. तर प्राइसच्या बाबतीत हा जबरदस्त आहे, व्हॅल्यू फॉर मनी. आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत ठीक आहे. डायमेन्सिटी 8400 अल्ट्रा हा प्रोसेसर येतो. LPDDR5X रॅम टाइप आहे, UFS 4.0 स्टोरेज टाइप आहे. तर जर का तुम्हाला गेमिंग वगैरे साठी पाहिजे असेल, अगेन परफॉर्मन्स फोकस असेल आणि थोडं बजेट टाईट असेल तर मी म्हणेन पोको X7 Pro नक्की तुम्ही बघू शकता. HyperOS 2.0 येतं. हो, 6550 mAh ची बॅटरी आहे. ती बॅटरी सुद्धा मोठी आहे, 90 वॉट चार्जिंग आहे. पण तुम्हाला सांगू का, कॅमेराच्या बाबतीत जास्त काही एक्सपेक्ट करू नका या फोन मधनं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर OnePlusचा फोन पाहिजे असेल, थोडा OnePlus एक ब्रँड चांगला आहे त्यामुळे लोकांना पाहिजे असतो, तर मी OnePlus Nord CE5 25,000च्या खाली जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर 8,128 व्हेरियंट 24,999 ला मिळतो. ह्याच्यामध्ये सुद्धा डायमेन्सिटी 8350 पण सगळ्यात मोठी बॅटरी आहे. बॅटरीच्या बाबतीत जबरदस्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर ऑक्सिजन OS येतं, त्यामुळे त्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना, आय थिंक इट इज अनमॅच्ड. तर बॅटरी, सॉफ्टवेअर आणि डिसेंट परफॉर्मन्स जर का पाहिजे असेल तर मी OnePlus Nord CE5 म्हणेन तुम्हाला 24,999 येतो. आता जर का तुम्हाला एक युनिक फोन पाहिजे असेल, डिझाईन थोडं वेगळं पाहिजे असेल, तुम्हाला जर का स्टँड आउट व्हायचं असेल तर मग मी नथिंग फोन 3 म्हणेन. इव्हन सॉफ्टवेअर चांगलं आहे. नथिंग OS जे आहे ना ते क्लीन, एक युनिक सॉफ्टवेअर, युनिक असं नाही म्हणणार पण क्लीन UI डेफिनेटली आहे. डिस्प्ले चांगला आहे, 7S Gen 3 ठीकठाक आहे, म्हणजे 8 लाखापर्यंत अंतर्गत स्कोर येतो. कॅमेराज डिसेंट कॅमेराज आहेत. 50+8+50 मेगापिक्सेलचा 2x टेलिफोटो येतो, त्यामुळे कॅमेरा चांगला. 32 मेगापिक्सेलचा सेल्फी सुद्धा आहे. तर कॅमेरा, डिझाईन, सॉफ्टवेअर ह्या महत्वाचे असतील तर नथिंग फोन 3A कडे तुम्ही बघू शकता. आणि जर का एक ऑलराऊंड सगळं काही चांगलंच पाहिजे पण म्हणजे एकदम जबरदस्त आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल परफॉर्मन्स साठी या फोन मध्ये 7 Gen 4 येतो, जो 8S Gen 3 पेक्षा कमी आहे. पण ह्याच्यामध्ये सोनीचा तुम्हाला प्रायमरी सेन्सर मिळतो 50 मेगापिक्सेलचा, 50 मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी मिळतो, 7000 mAh ची बॅटरी मिळते. मी म्हणतोय Realme P4 Pro म्हणजे थोडा मला वाटतं ना P सिरीज आहे ना रिअलमीचा, तो अंडर रेटेड झालाय. हा 24,999 ला मिळतो Realme P4 Pro. 6.5 इंचचा 1.5K रेझोल्युशनचा 144 हर्ट्जचा जबरदस्त डिस्प्ले. 7 Gen 4 परफॉर्मन्स चांगला आहे, 1.1 मिलियन वगैरे अंतर्गत स्कोर येतो. LPDDR4X रॅम टाइप आहे, UFS 3.1 स्टोरेज टाइप आहे, डिसेंट कॅमेरा आहे, 7000 mAh ची बॅटरी, 80 वॉट चार्जिंग आहे आणि Realme UI म्हणजे कलर OS चा स्कोर आहे. त्यामुळे मी म्हणेन दिस इज काइंड ऑफ अ बॅलन्स्ड फोन आउट देअर अंडर 25,000. तर असे होते बा, रँकिंग करणं फार महत्वाचं असतं. वेगळ्या लोकांसाठी वेगळे फोन्स परफेक्ट असतात, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतो. पण जर का मित्रांनो तुम्हाला आमच्या व्हिडिओचा काही फायदा होत असेल, तुम्ही परचेस केलं तर तुम्हाला आवडत असेल, खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा व्हिडिओ, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, म्हणजे आपली ट्राईब जी आहे ना ती अजून सुद्धा वाढेल. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.